हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अनुसूयाने कृष्णाला आपले दागिने दिलेत, जे दागिने आढळरावांनी अनुसूयाला दिले होते. आणि मग अनुसूयाने दिलेले हे दागिने कृष्णाने आढळरावांना दाखवले आणि विचारले, आबा हे कोणाचे दागिने आहेत? तेव्हा आढळरावांना जबर धक्काच बसला आणि आढळरावांनी सांगितलं, हे अनुसूयाचे दागिने आहेत. कृष्णाने विचारलं, कोण आहे ही अनुसूया? आढळरावांनी सांगितलं, माझी पहिली बायको. म्हणजे आता अनुसूयाने कृष्णाला जे सत्य सांगितलं होतं ते सत्य आढळरावांनी कन्फर्म केलंय आणि आढळरावांना सुद्धा समजलंय की अनुसूया जिवंत आहे. आणि आता बाजाबाईचं काय होणार? आढळराव आणि कृष्णा हे दोघे मिळून अनुसूयाला न्याय मिळवून देऊ शकतील का? बाजाबाईला तिच्या पापांची शिक्षा देणार का? हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा समर आणि अनुसूयाला भेटायला घराबाहेर जात असते. तेवढ्यात बाजाबाई तिला आवाज देऊन थांबवते आणि विचारते, काय ग कृष्णे, तू तर नाक वर करून मला म्हणाली होती फक्त 13 दिवसात तुमचं 13वं घालणार, तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. 13चे 12 झाले, 12चे 11 झाले आणि आता फक्त 5च दिवस उरलेत, पण तू काहीच केलं नाहीये. तुझा विचार तरी काय आहे? कृष्णा म्हणते, कसं आहे ना बाजाबाई, मला आहे ना वेळेच्या आधी काम करायला नाही आवडत. अजून 5 दिवस बाकी आहेत ना, थोडा धीर धरा. 5 दिवसानंतर असा मोठा धमाका होणार आहे ना की तुमचे परखच्चे उडून जातील. बाजाबाईला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, आणि ना थोडी वाट पहा, आज आहे ना मला खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला अडू नका, मला जाऊ द्या. तर बाजाबाई म्हणते, कृष्णे तू कुठे जाऊ नको, तू घरातच थांब. कसं आहे ना, आज पक्षातली मोठी माणसं घरी येणार आहे आणि त्यांच्या सेवेसाठी तू घरी थांबायलाच हवं. तर कृष्णा म्हणते, काय बाजाबाई, मी घरी थांबावं अशी तुमची इच्छा आहे का? ठीक आहे, मी घरी थांबते, पण मी जर घरी थांबले तर त्या पक्षाच्या माणसांसमोर मी काही वेडं वाकडं तुमच्याबद्दल बोलले तर नुकसान तुमचंच होईल. मग तुम्हीच ठरवा मी घरी थांबू की नको. आणि तुम्ही मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी मी काही थांबत नसते. असं म्हणून कृष्णा जाऊ लागते. तर बाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे थांब. कृष्णा मागे येऊन पाहते आणि म्हणते, अरे बापरे बाजाबाई, घाबरले बरं का. तुम्ही ना किती पण वाघिणीसारखी डरकाळी फोडली ना तरी मी सुद्धा सिंहीण आहे, सिंहीण. आणि मी जेव्हा गर्जना करते ना तेव्हा तुम्ही कितीही वाघिणीच्या डरकाळ्या फोडल्या ना तरी काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. असं म्हणून कृष्णा ही बाजाबाईकडे पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते. बाजाबाईला खूप राग येतो. बाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे तू खूप माझ्या डोक्यावर उचा मारून नाचायली आहे, पहा मी आता तुझं काय करते ते. आणि इकडे समर खूप टेन्शनमध्ये असतो. कृष्णा आपल्याला घरी भेटायला येईल की नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तेवढ्यात समरची अनुसूया त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि विचारते, काय झालं रे बाळा, एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस? समर सांगतो, अगं आय, मी त्या कृष्णाला फोन केला होता पण ती काही वेगळंच बोलत होती. बंब्या शेतात येते, समजलं मला, येईल की नाही तेच कळत नाहीये. तर अनुसूया त्याला समजून सांगते, अरे समर, जेवढं आपण त्या कृष्णाबद्दल ऐकलंय ना, माझा पूर्ण विश्वास आहे ती नक्की येईल. आणि जर नाही झाली तर आपला दुसरा प्लॅन तयार ठेव, एवढा का विचार करतोय तू? असं म्हणून अनुसूया जाते. समर विचार करतो कृष्णा येईल की नाही, आणि नाही आली तर काय करायचं. इकडे दुष्यंत हा आपल्या माणसांशी फोनवर बोलत असतो. तेवढ्यात बाजाबाई तेथे येते आणि त्याचं बोलणं ऐकते. दुष्यंत आपल्या माणसांना सांगतो की मी तुम्हाला मतदार यादी पाठवतोय. यातील काही माणसं दुसऱ्या गावात शहरात नोकरी धंद्यासाठी गेली आहेत, ते मतदानाला येत नाही. त्या माणसांची मतं सुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्यांना आणण्यासाठी आपण गाड्या पाठवूया, ती व्यवस्था करायला हवी, ती मतं सोडायची नाही. बाजाबाई हे सगळं ऐकते. दुष्यंत फोन कट करतो आणि विचारतो, काय झालं आई, काही काम आहे का? तर बाजाबाई म्हणते, नाही रे दुष्यंत, उलट मी पाहायला आले होते तू काय करतोय, आणि तू तर इथे माझंच काम करतोय. खरंच माझ्या निवडणुकीसाठी तू किती मेहनत करतोय. दुष्यंत म्हणतो, काय आई, मी नाही मेहनत करणार तर कोण करणार? तर बाजाबाई खूप खुश असल्याचं नाटक करते. खरंच माझा गुणाचा लेक आहे, पण एकाच गोष्टीची खंत वाटते. दुष्यंत विचारतो, कशाची? तर बाजाबाई म्हणते, अरे आपल्या सुनबाईची, कृष्णाची. तू इतकी मेहनत करतोय माझ्या प्रचारासाठी, पण सुनबाई मात्र प्रचारात सहभागच घेत नाहीये. आज आपल्या पक्षातील मोठे नेते आपल्या घरी येणार आहेत. मी कृष्णाला म्हणाले, कृष्णा थोडं थांबतेस का? तर तिने मला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणाली की महत्त्वाचं काम आहे, मला जावंच लागेल.
दुष्यंतला धक्काच बसतो. तो विचारतो, कृष्णा गेली का? बाजाबाई सांगते, हो आत्ताच घराबाहेर पडलीये, गेली असेल. दुष्यंत म्हणतो, थांब मी तिला सांगतो. तर बाजाबाई नाटक करते, अरे नाही नाही दुष्यंत, नको थांबू, नाहीतर तिला वाटेल मीच तुला चुगली केली की काय. दुष्यंत म्हणतो, अगं आई असं काही नाहीये, मी तिला सांगितलं ना तर ती नक्की थांबेल, तिचं काम पोस्टपोन करेल. असं म्हणून दुष्यंत तेथून कृष्णाला अडवायला जातो. बाजाबाई चांगलीच खुश होते की आता पहा कृष्णा घरी कशी थांबते आणि तिचा प्लॅन मी कसा फ्लॉप करते. तिला खूप आनंद होतो. दुष्यंत घराबाहेर येतो तोपर्यंत कृष्णाने तिची फटफटी काढलेली असते आणि ती फटफटी चालू करून निघणार इतक्यात दुष्यंत तिला हाक मारतो आणि थांबवतो. कृष्णा विचारते काय झालं, तर दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा तुला घरी नाही का थांबता येणार, असं काय महत्वाचं काम आहे तुला. कृष्णाला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. दुष्यंत म्हणतो, म्हणजे जर एखाद्या जनावराची मदत करायची असेल तर आपण डॉक्टरला पाठवूया, किंवा मग एखाद्या गावकऱ्याला शेतात काय मदत करायची असेल तर मी माझी माणसं पाठवतो. तुला नसेल एवढं महत्वाचं तर तू घरीच थांब ना. पण कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार काय झालंय. दुष्यंत सांगतो, आज पक्षातली मोठी नेती घरी येणार आहेत, तर तू घरी थांबलीस तर बरं होईल ना. कृष्णा सांगते, नाही दुष्यंत सरकार, माझं काम त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, नेमकं असं काम आहे तरी काय. कृष्णा त्याला सांगते, सॉरी दुष्यंत सरकार, मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण माझ्यावर विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की मी तुम्हाला नक्की सांगेल, पण आता मला जाऊ द्या. आणि कृष्णा ही दुष्यंतकडे पाहते आणि विचार करते, माफ करा दुष्यंत सरकार, तुमच्या पापी आईची पापं बाहेर काढण्यासाठी मला हे सगळं करावं लागतंय, तुमच्यापासून लपवावं लागतंय, खोटं बोलावं लागतंय. पण एकदा मला वाईटपणा येईल त्यानंतर हे संपूर्ण गाव, तुम्ही आणि आबा त्या बाळाजाबाईच्या जाचातून मुक्त व्हाल आणि त्या बाईला तिच्या पापांची शिक्षा मिळेल, म्हणून मी हे सगळं करतेय. कृष्णा विचार करत असते. दुष्यंत विचारतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतेयस. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला जावं लागेल, खूप महत्त्वाचं काम आहे, पुढच्या वेळेस मी नक्की थांबेल. असं म्हणून कृष्णा हेल्मेट घालते आणि तेथून निघून जाते. दुष्यंतला कळतच नाही की कृष्णाला असं काय महत्त्वाचं काम आहे आणि मी कितीही रिक्वेस्ट केली तरी ती थांबत नाहीये. आणि इकडे पूजा ही मस्त मेकअप शेकअप करून जयकांतला भेटायला येते. जयकांतला भेटल्यावरती विचारते, बोला जयकांत शेठ, कशाला बोलवलंय. तर जयकांत म्हणतो, अहो पूजा मॅडम थांबा थोडं, तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. असं म्हणून तो पूजाला चक्क एक डायमंड रिंग देतो. हे पाहून पूजाचे डोळेच मोठे होतात. तसंही पूजाला फक्त पैसा दागिने एवढंच हवंय, मग ते दुष्यंतकडून मिळो वा जयकांतकडून. ती खूप खुश होते आणि म्हणते, ओ माय गॉड जयकांत शेठ, चक्क डायमंड रिंग माझ्यासाठी, अरे वा, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आणि जयकांत पुढच्या क्षणी तिच्या हातातून ही डायमंड रिंग काढून घेतो. पूजाला मोठा धक्काच बसतो. जयकांत म्हणतो, ओ पूजा मॅडम वाईस थोडं थांबा, एक काम करा, तुम्हाला जर ही डायमंड रिंग हवी असेल ना तर तुम्हाला माझ्याबरोबर वेळ घालवावा लागेल. पूजा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. तर जयकांत म्हणतो, अहो ते काय तुमचं डेट का काय, लव्ह डेट, लव्ह डेटवर तुम्ही माझ्याबरोबर आला तर तुम्हाला ही डायमंड रिंग मिळू शकते. तर पूजा विचार करते, डायमंड रिंग ती सुद्धा फक्त एका लव्ह डेटसाठी. आता ही डायमंड रिंग मिळवायची असेल तर 2-3 तास याला दिलेला वेळ काय फरक पडणार आहे, तेवढं तर मी इन्व्हेस्ट करूच शकते. तर जयकांत विचारतो, ओ पूजा मॅडम काय झालं, कोठे हरवलात. तर पूजा म्हणते, हो जयकांत शेठ, तुम्ही फक्त मला वेळ सांगा, ठिकाण सांगा, मी तेथे पोहोचेल. हे ऐकून जयकांतला खूप आनंद होतो आणि तो चक्क पूजाला मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. पण पूजा त्याला दूर लोटते आणि म्हणते, काय करताय जयकांत शेठ, आपण गावात आहोत, गावात हे सगळं नाही चालत. तर जयकांत म्हणतो, खरंय खरंय. आणि जयकांत मनात विचार करतो, पूजा मॅडम तुम्ही माझ्याबरोबर या तर खरी, मग तुम्हाला माझ्या मिठीत घेतल्याशिवाय मी काय सोडत नाही. पूजा विचारते काय. जयकांत म्हणतो काय नाही, आणि तो खूप खुश होतो. पूजा सुद्धा खुश होते. म्हणजे या दोघांना जे हवंय ते मिळतंय. जयकांतला पूजासारखी सुंदरी हवी आहे आणि पूजाला जयकांत सारखा मालदार पार्टी हवी आहे, आणि दोघेही चांगलेच खुश असतात. तर इकडे समर अजून सुद्धा टेन्शनमध्ये असतो की कृष्णा का आली नाही, आणि अनुसूया सुद्धा कृष्णाची वाट पाहत असते. समर विचार करतो, आता काय करायचं, अजून ती कृष्णा आली नाहीये, कधी यायची ती. तर अनुसूया म्हणते, अरे बाळा नको काळजी करू, ती येईलच असेल, येईल ती लवकर. आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. कृष्णाला पाहून या दोघांना खूप आनंद होतो. अनुसूया म्हणते, आलीस का कृष्णा, थांब मी तुझ्यासाठी चहा पाणी आणते. तर कृष्णा म्हणते, नाही मी येथे चहा पाणी घ्यायला नाही आलीये, मी ज्या कामासाठी आले ना ते काम आधी करायचं, तुमच्या लेकाने मला पुरावे देण्यासाठी बोलवलंय.
तर अनुसूया म्हणते, कृष्णे असं नाही करायचं. कोणाच्या घरी पाहुणं म्हणून आलं ना तर आधी चहा पाणी घ्यायचा आणि मग आपलं काम करायचं. कृष्णा म्हणते, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. तुम्ही मला जे काही सांगितलंय त्यावर माझा अजिबात विश्वास नाही. जोपर्यंत मला पुरावे सापडत नाही तोपर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. हे ऐकून समरला खूप वाईट वाटतं. अनुसूया म्हणते, ठीक आहे, देते मी तुला पुरावे. आणि अनुसूया आपली एक जुनी पेटी उघडते आणि या पेटीमध्ये लाल रंगाचं गाठोडं असतं. म्हणजे कोणतीही महत्त्वाची गोष्ट असली की ती लाल रंगाच्या गाठोड्यात ठेवली जाते. आणि अनुसूया हे लाल रंगाचं गाठोडं आणते आणि कृष्णाला म्हणते, तुला पुरावे हवे होते ना, हे आहेत पुरावे, घे. असं म्हणून ती कृष्णाच्या हातात हे लाल रंगाचं गाठोडं देते. कृष्णाला विचार पडतो, यात नेमकं आहे तरी काय. कृष्णा हे लाल रंगाचं गाठोडं उघडते तर त्यामध्ये एक छोटीशी पेटी असते. कृष्णा पेटी उघडते आणि या पेटीमध्ये एक सोन्याचा हार असतो. हा हार पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, हे काय, हा कसला पुरावा आहे. तर अनुसूया सांगते, हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे मी खरी असल्याचा. हा पुरावा तू आढळरावांना दाखव आणि मग तेच तुला सगळं सत्य सांगतील. कृष्णा म्हणते, ठीक आहे, आणि ती तेथून जाऊ लागते. तर अनुसूया तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णा, माझं सत्य हे तुला पटावं यासाठी मी तुला हा पुरावा दिलाय. तू तो आढळरावांना दाखव, पण आढळरावांना एवढ्या सांगू नको की मी आणि माझा मुलगा जिवंत आहे. आणि बाळजाबाईला सुद्धा हे कळायला नको, नाहीतर सगळं खूप अवघड होऊन जाईल. कृष्णा ही अनुसूयाला वचन देते, तुम्ही घाबरू नका, मी कोणाला काहीच कळू देणार नाही. आता तुमचं हे पुरावेच तुमचं सत्य माझ्यासमोर आणेल आणि मला जर पटलं की तुम्ही खरं बोलताय ना तर मग बाळजाबाईचं साम्राज्य बर्बाद करून मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणारच, असं माझं तुम्हाला वचन आहे. हे म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. त्यामुळे अनुसूया आणि समरला खूप आनंद होतो. अनुसूया म्हणते, आत्ता बाळजाबाई आणि आढळरावांच्या घरी होणार मोठा धमाका, असा मोठा स्फोट होणार ना ज्यामध्ये बाळजाबाईचं साम्राज्य हे उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि अनुसूया जोर जोरात हसू लागते. समर सुद्धा खुश होतो. फ्रेंड्स, खरंच जेव्हा कृष्णा समोर असते तेव्हा समर आणि अनुसूया या दोघांचे एक्सप्रेशन असे गरीब बिचाऱ्यासारखे असतात. पण कृष्णा निघून गेल्यानंतर यांच्या चेहऱ्यावर एखाद्या व्हिलनसारखं हसू येतं. म्हणजे कधीकधी असं वाटतं की त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढंच लपवलंय सुद्धा आणि खरं सत्य हे वेगळंच काहीतरी असू शकतं. पण हे आपल्याला काही दिवसानंतरच कळेल. तर इकडे बाळजाबाईच्या घरी मात्र चक्क आमदार साहेब आलेले असतात आणि आमदार साहेब बाळजाबाईचं खूप कौतुक करतात की बाळजाबाई, खरंच गावात फक्त तुमची हवा आहे. मी गावात आलो आणि सगळीकडे तुमच्याच नावाचा जय जयकार सुरू आहे. वारं तुमच्याच दिशेने वाहत आहे. तुम्हीच ही निवडणूक जिंकणार. बाळजाबाई खूप खुश होते. दुष्यंतलाही आनंद होतो. पण आढळराव मात्र तोंड वाकडं करतात आणि मग आमदार साहेब दुष्यंतचं कौतुक करतात. त्यातल्या त्यात आता दुष्यंत आला इथे. तुमचा लेख एवढं मोठं युवा नेतृत्व घेऊन आलाय, त्यामुळे गावात तुमची हवा आणखीनच वाढली आहे. आढळरावांना खूप राग येतो. तर बाळजाबाई म्हणते, खरंय खरंय, माझ्या लेखामुळे सगळंच वारं फिरलंय. आणि मग आमदार साहेब आढळरावांचा उल्लेख करतात. कसं आहे ना बाळजाबाई, काही वर्षांपूर्वी या गावात आढळरावांची सत्ता होती. आढळराव म्हणतील तसंच व्हायचं. पण आता ही सत्ता तुमच्या हातात आली आहे. नवऱ्याकडून बायकोकडे आली आहे. गादी तीच, फक्त व्यक्ती वेगळी आहे. हा, एवढं झालंय की रांगणे पाटलांनी त्यांचा दबदबा गावात तसाच कायम ठेवलाय. बाळजाबाई खूप खुश होते. आढळराव आमदार साहेबांना म्हणतात, कसं आहे ना आमदार साहेब, काही गोष्टी या नवऱ्याकडून बायकोला मिळतच असतात आणि हे सुद्धा तसंच घडलंय. बाळजाबाई म्हणते, हो हो, आणि आम्ही तो वारसा तसा जपलाय बरं का आमदार साहेब. गावातील कोणालाच त्रास होऊ देत नाही. सगळी कामं आम्ही एकदम बरोबर करतो. आणि तसंही नवऱ्याच्या गोष्टीवर बायकोचा हक्क असलाच पाहिजे. आणि नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. बाळजाबाई या संधीचा फायदा घेते आणि दुष्यंतला कृष्णाविरुद्ध भडकून देते. ती आमदार साहेबांना सांगते, आता पहा, आमचं हे युवा नेतृत्व, आमचे दुष्यंतराव यांचा सुद्धा त्यांच्या बायकोवर खूप विश्वास आहे बरं का. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. आमदार साहेब विचारतात, काय म्हणायचंय तुम्हाला. तर बाळजाबाई सांगते, आता आपण सगळे कुटुंबातील लोक येथे मस्त गप्पा मारतोय, जेवण करतोय, एकत्र आहोत. पण या दुष्यंतची बायको, आमची सुनबाई, पायाला भिंगरी लावून अख्खं गावभर फिरतीये, सगळ्या पंचक्रोशीत फिरते. आमदार साहेब विचारतात, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. तर बाळजाबाई सांगते, अहो समाजसेवा करते ती ना, खूप समाजसेवा करते.
कुणाला काही लागलं भागलं, कुणाचे जनावर आजारी पडलं, कोणाला शेतात काही मदत हवी आहे, लगेचच आमची सुनबाई पळत जाते. आणि आमच्या दुष्यंतचा तर तिच्यावर एवढा विश्वास आहे की दुष्यंतला न सांगता न पुसता रात्री अपरात्रीची सुद्धा बाहेर जाते. पण आमचा दुष्यंत तिच्यावर थोडा सुद्धा संशय घेत नाही. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. जयकांत मैनावती खूप खुश होतात. आढळरावांना समजतं बाळजाबाई जाणून बुजून असं बोलतीये, दुष्यंतचे कान भरतीये. बाळजाबाई म्हणते, कसं आहे ना आमदार साहेब, आता मी राजकारण करते आणि माझी सून ही समाजकारण करते. आमदार साहेब म्हणतात, अहो मग चांगलं आहे ना, तिच्या समाजसेवेचा तुम्हालाच फायदा होईल. बाळजाबाई म्हणते, हो हो, फायदा तर होणारच. आता माझी सून गावासाठी काम करते म्हटल्यावर गावकरी म्हणतील की रांगणे पाटील कुटुंबच आमच्यासाठी काम करतंय. पण कसं आहे ना, कधी कधी ती कृष्णा तिला जेवढी मोकळीक दिली जाते ना त्याचा गैरफायदा घेते. आता कालचीच गोष्ट पहा, गावात माझी तुला केली गेली, त्यासाठी कृष्णाला मला ओळायचं होतं, पण ती वेळेवर पोहोचलीच नाही. आम्ही सगळे वाट पाहत बसलो आणि मग शेवटी माझ्या लेकानेच माझी तुला केली. हे पण चुकीचं आहे ना. हे सगळं ऐकून दुष्यंत खूप चिडतो. खरंच आपण कृष्णाला जास्त मोकळीक देतोय आणि कृष्णा त्याचा गैरफायदा उचलतीये. मला न सांगता ती कोठेही जाते आणि कोठे गेली होतीस हे विचारल्यावर ती मला नीट सांगत सुद्धा नाही. त्यामुळे दुष्यंत खूप चिडतो आणि त्याच्या हातामध्ये जो ग्लास असतो तो ग्लास तो जोरात दाबू लागतो. आपला संपूर्ण राग या ग्लासवरच काढत असतो. बाळजाबाई आमदार साहेबांना सांगते, कसं आहे ना आमदार साहेब, मोकळीक द्यायला हवी, स्वातंत्र्य असायला हवं, पण गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य स्वैराचार घडवून आणतं. त्यामुळे जास्त स्वातंत्र्य सुद्धा नको द्यायला. प्रत्येकाला आपली मर्यादा ठाऊक असायला हवी ना. तशी आमची सून मर्यादेतच असते, पण कधी कधी मर्यादा पार करते, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे बाळजाबाई ही शाल जोडीतून चांगले जोडे कृष्ण आणि दुष्यंतला मारत असते आणि दुष्यंतला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. दुष्यंत त्याच्या हातात असलेला काचेचा ग्लास जोरात दाबतो आणि चक्क हा ग्लास फुटतो. दुष्यंतच्या हाताला दुखापत होते, बोटातून रक्त वाहू लागतं. सगळेजण खूप घाबरतात. बाळजाबाई धावत पळत दुष्यंतजवळ येते. अरे दुष्यंत, काय झालं तुला? ग्लास कसं काय फुटला? अरे तुझ्या बोटाला लागले. ए मैनावती, जाऊन मलम आण. घरातले सगळे चांगलेच घाबरतात. आढळरावांना समजतं की दुष्यंत या बाळजाबाईच्या बोलण्यामुळे कृष्णावर चिडलाय, त्यामुळेच हा ग्लास फुटलाय. घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आमदार साहेब, जयकांत हे सगळे दुष्यंतकडे पाहत असतात की अचानक काय झालंय. बाळजाबाई दुष्यंतची काळजी घेत असते, पण दुष्यंतच्या मनात मात्र ज्वालामुखी पेटलेला असतो. कृष्णा खरंच माझ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेते का? कृष्णाला नेमकं काय महत्त्वाचं काम असेल जी ती आज मी इतकी रिक्वेस्ट करून सुद्धा घराबाहेर गेली, त्या दिवशी सुद्धा ती तुलेला वेळेत पोहोचली नाही. कृष्णाचं नेमकं चाललंय तरी काय? कृष्णा असं का वागतीये हाच प्रश्न दुष्यंतला पडतो आणि तो खूप टेन्शनमध्ये येतो. त्याचा कृष्णावर खूप राग निर्माण होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा प्रत्येक एपिसोड मागच्या एपिसोडपेक्षा भारी भारी होत चाललाय. आजच्या एपिसोडमध्ये तर कृष्णाकडे अनुसूयाने पुरावे सुद्धा दिले आहेत आणि कृष्णा हे पुरावे आता आढळरावांना दाखवणार आणि अनुसूया खरं बोलते की खोटं हे तिला समजणार. पण बाळजाबाई सुद्धा आपल्या मिशनवर आहे. एकीकडे कृष्णा तिचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेय, तर बाळजाबाई मात्र कृष्ण आणि दुष्यंतमध्ये गैरसमज कसे निर्माण होतील आणि दुष्यंतचा कृष्णावर विश्वास राहणार नाही, तो कृष्णाला घराबाहेर कसं काढेल यासाठी प्रयत्न करते. म्हणजे एकूणच कृष्णा आणि बाळजाबाई या दोघींमधील महायुद्ध हे खूप रंगतदार ठरलंय आणि आता कोण जिंकेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा जेव्हा समर आणि अनुसूयाच्या घरून पुन्हा आपल्या घरी येईल, बाळजाबाईच्या घरी येईल, तेव्हा दुष्यंत खूप चिडलेला असेल, कारण बाळजाबाईने आधीच त्याचे कृष्णाविरुद्ध कान भरलेत आणि दुष्यंत हा कृष्णावर संशय घेणार, तिला जाब विचारणार, कृष्णा कोठे गेली होतीस तू आणि असं काय काम आहे, असं काय कारण आहे जे तू मला काही सांगू शकत नाहीये. मला सगळं खरं खरं कळायलाच हवं. मी तुला इतकी महत्त्वाची कामं घरी सांगितली की पार्टीची मोठी माणसं येणार आहेत, आईची तुला आहे, परंतु तू घरी नव्हती आणि तुला विचारलं की कोठे चालली आहेस, तर मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही.
तू असं म्हणालीस, यामुळे माझा तुझ्यावरचा विश्वास कमी होतोय आणि कोणत्याही नात्यातील विश्वास कमी होणं त्या नात्यासाठी खूप घातक असतं. तेव्हा कृष्णा खूप दुःखी होईल आणि दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार माफ करा, परंतु मी तुम्हाला एक शेवटचं सांगतेय की मी कधीच तुमचा विश्वासघात नाही करणार. तुम्ही सोडून माझ्या मनात कधीच कोणत्या दुसऱ्या पुरुषाबद्दल विचारसुद्धा येऊ शकत नाही. तर तुम्हाला फसवणं हे तर दूरच राहिलं आणि ज्या दिवशी माझ्या मनात हा विचार येईल ना, त्या दिवशी मी स्वतःचा जीव देईल. पण तुमचा विश्वासघात करणं असा विचार मी कधीच करू शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. कृष्णाचे हे सगळं बोलणं ऐकून दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येणार आणि दुष्यंत कृष्णाला घट्ट मिठी मारणार. दुष्यंत खूप दुःखी होईल आणि कृष्णाला म्हणेल, कृष्णा मला माफ कर, मी उगाचच तुझ्यावर संशय घेतला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझा कधीच विश्वासघात करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी तुला असं बोललो त्यासाठी मला माफ कर. असं म्हणून दुष्यंतच कृष्णाची माफी मागेल. कृष्णाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. कृष्णाला सुद्धा वाईट वाटणार की खरंच मला दुष्यंत सरकारांना सगळं सत्य सांगायला हवं, पण ही योग्य वेळ नाहीये म्हणून ती गप्प बसणार. पण बाळजाबाई हे सगळं पाहिल आणि या कृष्णेने पुन्हा एकदा माझा प्लॅन फ्लॉप केला, त्यामुळे बाळजाबाईला खूप राग येणार आणि मग त्यानंतर कृष्णा ही आढरावांकडे जाईल आणि चक्क आढरावांना अनुसूयाने तिला जो सोन्याचा हार दिला होता तो सोन्याचा हार दाखवणार आणि विचारणार, आबा हा हार कोणाचा आहे? आढरावांना जबर धक्काच बसणार. आढराव हे पूर्णपणे हादरून जातील, कारण 26 वर्षानंतर त्यांनी त्यांच्या लाडक्या बायकोचा, पहिल्या बायकोचा, अनुसूयाचा हा हार पाहिलेला असेल. ते खूप इमोशनल होतील. कृष्णा त्यांना विचारेल, आबा कोणाचा हार आहे हा? आढराव सांगतील, हा अनुसूयाचा हार आहे. कृष्णा विचारेल, आबा कोण ही अनुसूया? आढराव सांगतील, माझी पहिली बायको अनुसूया. हे ऐकून कृष्णाला सुद्धा जबर धक्का बसणार, कारण अनुसूयाने जे काही सांगितलं होतं की ती आढरावांची पहिली बायको आहे, यावर कृष्णाचा विश्वास नव्हता. पण आता आढराव स्वतः तिला सांगताय की अनुसूया माझी पहिली बायको होती. त्यामुळे कृष्णाचा विश्वास आता बसलाय की अनुसूयाने जे काही तिला सांगितलं होतं ते सगळं सत्य होतं. आणि मग कृष्णा आढरावांना पुढील सगळ्या गोष्टी विचारणार. फ्रेंड्स, याच्या आधी आपण पाहिलं की जेव्हा कधी कृष्णाने आढरावांना सगळं सत्य विचारलं होतं तेव्हा आढरावांनी तिला काहीच सांगितलं नव्हतं. कृष्णा, तो माझा काळा भूतकाळ आहे, तुला सांगायसारखं खूप आहे, पण ते तू ऐकण्यासारखं नाहीये, त्यामुळे मी तुला ते सांगू शकत नाही, असं आढराव बोलले होते. पण आता अनुसूयाचा हा हार पाहिल्यानंतर आढराव कृष्णाला सगळं सत्य सांगतील की अनुसूया माझी पहिली बायको होती, तिच्याबरोबर माझा संसार सुखाने सुरू होता, परंतु नाचणारी बाळजाबाई आमच्या आयुष्यात आली आणि तिने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ती माझ्या घरात आली, माझ्या अनुसूयाला माझ्यापासून दूर केलं आणि आता या सगळ्या सत्तेची, संपत्तीची मालकीण बनून बसली आहे. पण जेव्हा आढराव हे सगळं सत्य कृष्णाला सांगत असतील त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येईल आणि या दोघांचं बोलणं ऐकणार आणि ती जोरात ओरडणार, आढराव, कृष्णा, हे काय बोलताय तुम्ही? आढरावांनी आपला भूतकाळ कृष्णाला सांगितला, त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्काच बसेल. मग आता बाळजाबाई, आढराव, कृष्णा या तिघांना सगळं सत्य माहिती आहे. मग आता ही शर्यत कोण जिंकणार? कृष्णा बाळजाबाईचा खुलासा करणार की बाळजाबाई कृष्णाला घरातून बाहेर काढणार, दुष्यंतच्या मनातून बाहेर काढणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.